श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला या जगात यश मिळवायचं आहे. जेवढं अपयश टाळता येईल आणि यश मिळवता येईल यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात. पण यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यश आपल्याला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जाते आणि या अपयश मात्र आपल्याला अंधारात पाडते. पण अपयशाच्या जीवनात सर्वात मोठा परिणाम होत असतो. अपयशामुळे आपला आत्मविश्वास कमी होत चालतो. आयुष्यात ठरवलेले ध्येय साध्य न होण्याचे दुःख नेहमीच सगळ्यांना असते. त्यामुळे आत्मसन्मान तर कमी होतोच, पण कधी कधी पुढे जाण्याची इच्छा नाहीशी होत चालते. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनात कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत आणि अपयशातून आपण काय शिकलं पाहिजे याचा आपल्या यशस्वी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. म्हणूनच तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या 4 सवयी आजपासून तुम्हाला तुमच्या अंगी बाळगायच्या आहेत. तर या सवयी काय आहेत? तर सर्वात प्रथम ही सवय आहे आत्मविश्वास. सर्वात मोठा आत्मविश्वास हा आपण आपल्या अंगी बाळगला गेला पाहिजे. आपल्या यशासाठी आत्मविश्वास फारच महत्त्वाचा आहे. ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास नसतो ते इतरांच्या तुलनेत स्वतःला मागासलेलं समजत असतात. असे लोक भीतीपोटी कोणताही धोका पत्करत नाही, नेहमी एक पाऊल मागेच जातात, पण पुढे जाण्याचा कधीच विचार करत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लोक अनेक संधी गमावून बसतात. त्याचमुळे आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो नेहमी स्वतःजवळ बाळगला गेला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की नकारात्मक विचार काढून टाकणे. आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार कधीच बाळगू नका. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा. कधी कोणाला निगेटिव्ह सुद्धा बोलू नका. नकारात्मक विचारांची माणसे फारशी प्रगती करू शकत नाहीत, कारण नकारात्मक विचारांनी वेढलेली लोक नेहमी दुःखी राहतात. असे लोक यशाच्या जवळ येऊनही अनेकदा अपयशी ठरतात. त्यामुळे आपल्या डोक्यातले नकारात्मक विचार सर्वात प्रथम काढून टाकायला शिका. त्यानंतर तिसरी सवय आहे की आपले ध्येय नीट सेट करा. म्हणजे आपला जो गोल आहे तो नीट परफेक्ट सेट करायला शिका. अनेक वेळा लोक काहीही विचार न करता आपलं ध्येय टार्गेट ठरवतात. इतर लोकांच्या दबावामुळे बहुतेक लोक चुकीचे लक्ष्य निवडतात. त्यामुळे सुद्धा अपयशाची भावना देखील वाढते आणि स्वतःबद्दल मात्र शंका येऊ लागते. म्हणून नेहमी काळजीपूर्वक आणि विचार करून आपलं ध्येय सेट करायला शिका. त्यानंतर पुढील आणि शेवटची आणि चौथी सवय आहे की आपण आपल्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायला शिका. नेहमी समाधानावर लक्ष केंद्रित करा. काही लोक नेहमी एकाच समस्येत अडकलेले असतात, त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात समस्या असतील तर त्या समस्यांवर मात करून पुढे जायला शिका, किंवा त्या समस्येवर तुम्हाला जर उपाय भेटत नसेल तर ते तिथेच सोडून द्या. पण तुम्ही ती समस्या सारखी अंगाशी उराशी बाळगू नका. तसंच तुम्ही समस्यांवर उपाय शोधण्यात अजिबात लक्ष देत नाहीत, त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणूनच आपल्याला ज्या काही समस्या आहेत, जर हल किंवा तोडगा मिळत असेल तर नक्कीच त्या समस्यांचं निवारण करण्यात वेळ घालवा, अन्यथा नेहमी पुढे जात जा. त्याचमुळे तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग हा नक्कीच मिळणार आहे. या सवयी जर तुम्ही आजपर्यंत कधीही बाळगल्या नसतील तर आजपासून या सवयी आत्मसात करून घ्या. नक्कीच तुम्हाला यश तुमच्या पदरात मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हा तशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.